सायरस आणि राजदीप सरदेसाई जो तेव्हा एडिटर होता त्या चॅनलचा, त्याला ते कुणाला साडी नेसवा, तो चांगला दिसतो साडीमध्ये, म्हणून मला दोन आठवड्यांनी फिमेल मेकअप करून त्याला उभे करायचे मला तिकडे पडून. पण सर साडीत मुंबईच्या हीटमध्ये कम्फर्टेबल वाटत असेल ना असं खाली मोकळं? हो, मोकळं पण तसं लुंगी नसतं तरी मोकळं. लुंगी मला असं वाटतं कुठेतरी ना आमचं जनरेशन गिल्टी आहे. आम्ही ना लुंगी हे केली, वापरणं बंद केलं. घरामध्ये लुंगीच वापरायची, पण सर टावेलसारखं नुसती लुंगी घेऊन बांधायचं आणि दिवसभर खुळकुळा. चावट जोक मालिका सगळे हसतात. सर लोकांना तेच बघायचंय. तेच. हे आपलं उगाच हे असतं की पुलंकडून शिका वगैरे काही नाही ना, ऐकायचं. ऑडियन्स सगळा वपूनचाच आहे. सरदार इज ओके, त्याच्यात एवढं लोणी घालतात, हो. एवढं लोणी घालतात त्याचं असं होतं एव्हरीथिंग. सर मी एकदा सरदार बाबूजीला 2 प्लेट मागवल्या होत्या, तर त्यांनी मला बॉम्बे हॉस्पिटलचं कुपन दिलं होतं की बायपासला 20% डिस्काउंट चालू आहे म्हणून. खरंच तर मी सरदारमध्ये जेव्हा गेलो मी सांगितलं बटर मट डालो, कारण मी सर सांगतो बटर पे थोडा भाजी डाल के. Again, you know the drill. जोरदार टाळी स्वागत करा. Give it up for the one and only कुणाल विजयकर. तुम्हाला विथ साईड इज कम्फर्टेबल. येस. गुड इव्हनिंग. खरं सरप्राईज होता हा? Yes. शॉक आहे का सरप्राईज आहे? हा, ऑब्व्हियसली सरप्राईज असेल. सर आमचं जनरेशन ना तुम्हाला आजपासून ओळखत आहे. मी तुमचा पहिला फॅन झालो तुमची अंकल चिप्सची ॲड आली होती जेव्हा, की तुम्ही असं सगळीकडे असे स्टिकर वगैरे लावले होते की अंकल चिप्स के साथ स्टिकर मिळते. मला वाटतं त्याला एक 20-25 वर्ष झाली असतील. हो. मी सर दिसतो यंग, मी 42 वर्षांचा आहे. नाही त्यावेळेला ॲड्स ना सर मला असं वाटतं की ॲड्स आयकॉनिक असायच्या. मी ना तुमची ॲड बघून रस्त्यावरती कचरा फेकणं बंद केलं होतं. ते एक ॲड होती की माणूस जातो तो जितका कचरा फेकेल तितका तो असा जनावरासारखा होत जातो. माय गॉड, मी कम्प्लीटली विसरून गेलो. कान येतात आधी, मग शिंग येतात, मग तो ती ॲड करायला खूप त्रास झाला होता, कारण आदल्या दिवशी मी सॉलिड दारू प्यालो होतो आणि उठलो सकाळी 6 o'clockच्या कॉल टाईमला, असा फुल हँगओव्हरमध्ये उठलो होतो मी. आणि जेव्हा मी सेटवर पोचलो तेव्हा मला समजलं की मेकअप काय आहे, आणि ते रानडुकराचा मेकअप केला होता मला. म्हणजे 3 तास मेकअपला, आणि मग असं करून ॲक्टिंग अजिबात केली नाही, रिअल होतं सगळं. पण सर मला असं वाटतं की इंडियन टेलिव्हिजन किंवा फिल्मच्या इतिहासात तुमचा चेहरा असा असेल ज्याच्यावर सर्वात जास्ती मेकअप चढलाय. कारण द वीक दॅट वॉजंट मध्ये सर तुम्ही जितके कॅरेक्टर्स प्ले केलेत, आणि ना ते सगळे कॅरेक्टर ते मेकअप टीमचं स्किल आहे की तुम्ही ना तसेच दिसायचं जे तुम्ही कॅरेक्टर बनताय. मेकअप टीमचं संपूर्ण स्किल आहे. मला खूप लोकांनी सांगितलं अरे काय ॲक्टिंग करतो, काय हे करतो, काही करत नाही. मी सगळं मेकअपच मस्त होता. आणि कोणी ते सगळे परफॉर्मन्सेस जर नीट बघितलेत तर त्यांना समजेल की इट इज द सेम परफॉर्मन्स मी करतोय, नुसता मी मेकअप निराळा केलेला आहे. यू आर जस्ट बिंग मॉडेस्ट. तुम्ही खूप अमेझिंग ते कॅरेक्टर्समध्ये घुसायचं आणि ते करायचं. हो, आणि जास्ती करून ते सायरसला एक हे होतं, त्याला सायरस आणि राजदीप सरदेसाई जो तेव्हा एडिटर होता त्या चॅनलचा, त्याला ते कुणाला साडी नेसवा, तो चांगला दिसतो साडीमध्ये, म्हणून मला दोन आठवड्यांनी फिमेल मेकअप करून त्याला उभे करायचे मला तिकडे पडून. ड्रेस, साडी आणि काय. पण सर साडीत मुंबईच्या हीटमध्ये कम्फर्टेबल वाटत असेल ना असं खाली मोकळं असं? आता ह्या वयात AC असल्याशिवाय आपण शूट करत नाही म्हणून हो, मोकळं. पण तसं लुंगी नसलं तरी मोकळं, धोतर नसलं तरी मोकळं वाटते. लुंगी मला असं वाटतं कुठेतरी ना आमचं जनरेशन गिल्टी आहे. आम्ही ना लुंगी हे केली, वापरणं बंद केलं. मी खूप वर्ष वापरत असे, घरामध्ये लुंगीच वापरायचे. म्हणजे लुंगी मी कधी लुंगीसारखी नेसलो नाही, ते कारण मला माहिती नव्हतं कसं नेसायचं. पण असं टावेलसारखं नुसती लुंगी घेऊन बांधायचं आणि दिवसभर खुळकुळा. चावट जोक मालिका सगळे हसतात. सर लोकांना तेच बघायचंय. हे आपलं उगाच हे असतं की पुलंकडून शिका वगैरे काही नाही ना, ऐकायचं. ऑडियन्स सगळा वपूनचाच आहे.
पण सर एक ना असं असतं की नॉर्मल जे आमच्यासारखी लोक असतात ना हे कष्ट करून पैसे कमवतात 2 वेळेचं जेवण मिळेल म्हणून. तुम्ही जेवणालाच काम बनवून टाकलंय आता. खरं आहे, खरं आहे. मला जर असं वाटतं की इफ इटिंग वॉज अ स्पोर्ट त्याचं सचिन तेंडुलकर तुम्हीच आहात सर आमच्या. थँक्यू. जसं सर सचिन ना प्रत्येक पिढीची लोक प्रेम देतात ना. आज माझी मुलं पण आली. माझा 6 वर्षांचा मुलगा आहे सर. तो पण तुमचा फॅन आहे. अरे वा. तो पण तुमचे व्हिडिओज बघतो आणि हे सगळं करतो. आणि त्यांना ना हे माहितीच नव्हतं की तुम्ही मराठी आहात. मला विचारा ते मराठी कसं बोलतील. म्हटलं ते मराठीच आहेत. आडनाव काय माझं. तो अजून कर आहे आडनावामध्ये. पण हे आता साठी सिरियसली बोलतोय. हे मी करतो ठीक आहे, पण इट इज द मीडियम. जेव्हा मी तुला सांगतो जेव्हा मी पहिला जाहिरात केली. मी खूप वर्ष नाटकमध्ये काम करत होतो. मी इंग्लिश नाटक करत होतो. आणि जी पहिला जाहिरात केली मी त्याच्यावरून समजलं की टेलिव्हिजनचा पॉवर काय आहे. मी काय ग्रेट केलं नव्हतं, पण द फॅक्ट दॅट यू आर ऑन दॅट चॅनल ऑन दॅट मीडियम लोक ओळखायला लागतात. आणि गेल्या काही वर्षामध्ये यूट्यूबचा पॉवर आपण रिअलाईज करतो आहे. आता मी गावागावामध्ये पण जातो आणि कसं आहे माहिती आहे ना, थिंग्स लाईक फूड त्याला लँग्वेजचा बॅरियर नसतो. तर म्हणून तुम्ही बघितलं तर मी आता कुठल्याही भाषेत बोलतो. हिंदीमध्ये बोलतो, मराठीत बोलतो, इंग्लिशमध्ये बोलतो. जे मला जमेल, समोरचा माणूस जसा असेल तसं मी भाषा वापरतो. आणि तरी इट वर्क्स बिकॉज द मीडियम इज पॉवरफुल अँड फूड इज फूड. लव्ह फॉर फूड इज युनिव्हर्सल. येस. पण सर मी बरेचदा तुमचे ना व्हिडिओज मी जेव्हा बघतो ना त्या तुम्ही असं म्हणता की मैं मेरी बचपन की बहुत यादें इस जगह से. करेक्ट. आणि सर हे तुम्ही ऑलमोस्ट 10 पैकी 5 जागेसाठी म्हणता. ओके. सर मला असं विचारायचं सर लहानपणी एवढं बाहेर खाणं कोणाला जमायचं. कारण आम्हाला सर पैसेच नाही मिळायचे. आम्ही वडापाव वगैरे पण ना पैसे चोरून खायचो आम्ही. तर आमची फॅमिली जी होती ना खूप खादाड. तर जास्ती करून जे लहानपणी खाणं केलं आहे ते फॅमिलीबरोबर केलं आहे मी. आम्ही दर शनिवार रविवारी आमचे आजोबा 13-14 लोक जॉईंट फॅमिलीमध्ये होतो. जॉईंट फॅमिली आणि आजूबाजूला बिल्डिंगमध्ये पण मी चौपाटीला म्हणजे इकडे आपल्या सुखसागरच्या तिकडे चौपाटीला राहत असे. समोरच्या बिल्डिंगमध्ये 2 कझिन्स होते. तिकडे बाजूला मावशी होती. तर ते सगळे एकत्रच या एरियामध्ये होते. आणि ते सगळे एकत्र मिळून सगळे आजोबांचे भाऊ, आजीची बहीण, कझिन्स, मामा माम्या सगळे मिळून पिक्चरला जायचं आणि जेवायला बाहेर जायचं. हे लहानपणापासून होतं. तर म्हणून तर कोणी विचारलं ते तुला फूडचं एवढा इंटरेस्ट कधी आला, तर ते लहानपणापासूनच आलं आहे. आणि मग स्वतः जाऊन कधी पैसे घालून खाल्ले नाही. ते नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग जे पॉकेट मनी मिळायचं त्याच्याबरोबर खायचे. पण सगळं लहानपणी म्हणजे फॅमिलीबरोबरच खाल्लेलं आहे जेवण. पण सर लहानपणी आता तुम्ही सुखसागरच्या जवळ होता तर एक ना मुंबईत खूप कंट्रोवर्शियल एक असं असतं की पावभाजी सर्वात चांगली कुठची. आता कठीण आहे. मी सुखसागरला आता एवढं माझं वय झालं आहे की मला ती पावभाजी इन्व्हेंट केली तेव्हा पण आठवते तिकडे समोर ज्या सुखसागरलाच पहिला वरतून खिडकीमधून 4थ्या माळ्यावरून समोर एक तो ठेला बसायचा. तेव्हा सुखसागर नव्हतं. एक गाडीवाला होता, मोठा तवा होता आणि ठंग 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 करून रात्री आवाज यायचा. आणि मग तिकडून असे अरोमाज यायचे. माहिती आहे हे काय बनवतो हा मनुष्य, कधी जन्मात ऐकलेलं नाही याच्याबद्दल. तर आणि मी कधीही खालती जाऊन खाल्लं नाही. नुसतं कारण रात्री उशिरा सुरू व्हायचं ते 8-8:15च्या नंतर. आता जेवढं वेळ झाली असायची तोपर्यंत. आणि तिकडून तो पावभाजीची सुरुवात मी ॲटलिस्ट इन दिस एरिया म्हणजे गिरगाव, चौपाटी, ग्रांट रोड, ताडदेव या एरियामध्ये इकडून सुरू झाली. मग सरदार पावभाजी वगैरे नंतर आले. पण पावभाजी कुठली सर्वात चांगली? सुखसागर इज व्हेरी गुड. मी एक एपिसोड केला पावभाजीचा. सुखसागर व्हेरी गुड, सरदार इज ओके. त्याच्यात एवढं लोणी घालतात, एवढं लोणी घालतात त्याचं असं होते जर एव्हरीथिंग. सर मी एकदा सरदार पावभाजीला 2 प्लेट मागवल्या होत्या. तर त्यांनी मला बॉम्बे हॉस्पिटलचं कुपन दिलं होतं की बायपासला 20% डिस्काउंट चालू आहे म्हणून. खरंच नाही तर मी सरदारमध्ये जेव्हा गेलो मी सांगितलं बटर मट डालो. कारण मी सर सांगतो बटर पे थोडा भाजी डाल के. कारण ना त्यांचं ऑलरेडी बटर असतेच त्याच्यामध्ये. ते वरतून टाकायची जरूरच नाही आहे त्याला. अजून एक आहे त्याचं मला नाव विसरलो आहे पण
गिरगावमध्ये पोर्चुगीज चर्च आहे माहिती आहे ना, त्याच्या समोर एक छोटंसं जलसा नाही मनोहर मनोहर आणि हा. मनोहर पावभाजी, मनोहर त्याची पण फॅन्टॅस्टिक आहे पावभाजी. मनोहरच्या बाजूला एक जलसा म्हणून पण आहे ना, 2 बाजूला आहेत, बट मनोहर इज बेटर. आता करंटली जलसा इज बेटर. Okay. चेंज झालं. अच्छा, मनोहरचा कुक चेंज झाला. कधीची गोष्ट ही? 7 months. हां ओके. तर माझं 1 वर्ष झालं शूट करून तेव्हा, पण मी जलसात खाल्लेलं नाही आहे, सो जायला हवं. जलसामध्ये पनीर भुर्जी आणि खडा भाजी. खडा भाजी आणि खडा भाजी. पनीर भुर्जी. पनीर भुर्जी आपण कॅन्सल करूया, अंड्याची भुर्जी जास्त चांगली लागते. पनीर भुर्जी जसं पनीर बटर मसाला स्कॅम आहे, बटर चिकन इज बटर चिकन बटर चिकन चिकन. करेक्ट. पण सर एक ना, आपण हिडन जेम असा म्हणतो ना, एक काळबा देवीला सर एक गाडी असते, ती दुपारी अशी लागते आणि संध्याकाळपर्यंत असते, ती 3-4 तासच असते. बँक ऑफ इंडियाची ती गोल्ड बिल्डिंग हो, म्हणतात, त्यात डायगोनली अपोजिट एक आहे. ओके. आणि त्याच्याकडे एकदा असंच झालं की गाडीवरती काय खायचं, तर एकदा मी सेल्समध्ये काम करायचं, माझा एक डीलर मला घेऊन गेला तिकडे, की म्हणून सर एक बार खाओ. आणि मग तशी पावभाजी आजपर्यंत नाही खाल्ली आहे. खरंच? हो. पण रात्री दुपारी असतो. दुपारी Okay. अराउंड लंच टाइम तो उघडतो 12-12:30ला, आणि संध्याकाळी ते सगळं तो मार्केट ते बंद होतं 6-7 वाजता, तर तोपर्यंत तो गेलेला असतो रॅपअप करून. बट अमेझिंग त्याच्याकडे. बँक ऑफ इंडियाच्या राऊंड बिल्डिंगच्या समोर, म्हणजे काळबादेवी मध्ये शिरायचं नाही, जंक्शन तो सर एक थिएटर, एक जुनं एडवर्ड थिएटरच्या आणि त्या बँक ऑफ इंडियाच्या मध्ये साईडला एक आहे. तसंच एक भवानी शंकर रोडला दादरला पुढे, म्हणजे जेव्हा तुम्ही टुवर्ड्स कबूतरखाना जाता, भवानी शंकर रोड माहिती आहे? भवानी शंकर रोड माहिती आहे दादरला? हां, तिकडे वरती एका गल्लीमध्ये जाऊन एक गाडी बसते जी भेजा, गुर्दा, कलेजी, खिमा, वजरी करतात रात्री, आणि तो बसतोच 10च्या नंतर. म्हणून मी एकदाच गेलो आहे तिकडे, कारण मला तर जागरण होत नाही म्हणून. पण ती गाडीचंच आपण जर बोलतोय, तर त्या गाडीवरचं ते जे फॅन्टॅस्टिक. पण सर एक मी त्या प्रश्नावरती येईन नंतर, बट तुम्ही जेव्हा फूड रिव्ह्यू वगैरे करता, तर तुमच्या समोर ना असं एकदम जावई जेवायला आलं असं पूर्णाचा स्प्रेड येतो असा. तर तुम्ही जे खाल्ल्यानंतर जे उरतं ते कोण खातं सर? हा, ते माझं टीम खूप भुक्कड आहे, ते सगळे तुटून पडतात. सर मग टीममध्ये वॅकन्सी आहे का तुमच्या? हो, मी सध्या शोधतोय वेकन्सी, कारण माझी आत्ता सध्या टीम जी आहे त्याच्यातले निम्म्यापेक्षा जास्ती व्हेजिटेरियन आहेत. हो. आणि ते नाही, ते असंच होते सगळं. तर मम्मी बोलता पॅक करून मी घरी घेऊन जातोय सगळं. तर हो, चला, नॉनव्हेज खाणारे हवेत अजून माझ्याकडे. त्यात सर थोडं टेस्टिंगसाठी पण जे खाल्लं जातं ते खूप खाल्लं जातं. आणि देर इज अ सिरियस साईड टू इट ऑल्सो. कारण मी तुम्हाला इतके वर्ष फॉलो करतोय, तुम्ही एव्हरी टाईम आहे. मी लास्ट तुम्हाला इन पर्सन भेटलो होतो कोविडच्या आधी, सायरस ब्रोचांबरोबर एक पॉडकास्ट केला होता, IVMच्या ऑफिसमध्ये मी तुम्हाला भेटलो होतो. आणि तुम्हाला आज एव्हरी टाईम आय सी यू ना, तुम्ही अजून फिट आणि यंगच दिसत चाललाय. सो हाऊ डू यू मॅनेज दॅट? कारण एवढं खाल्ल्यानंतर द बॉडी ऑल्सो नीड्स टू. पहिलं म्हणजे मी फिट नाही आहे, मी आहे ते दिसते. थोडं वजन कमी केलं कोविड नंतर, पण मी काही करत नाही, मी सगळं खातो. आणि थोडं मला तब्येत सांभाळायची जरूर आहे, पण मी नुसतं टेस्ट करतो. कारण काय होतं, मी पूर्वी दिवसाला 3 एपिसोड करायचो, कारण इट इज इकॉनॉमिकली वायबल टू शूट मोर एपिसोड्स इन अ डे. पण आता मी बोलतोय, लुक, यू आयदर वॉन्ट मी अलाइव्ह ऑर यू वॉन्ट टू सेव्ह मनी, यू डिसाइड. तर मी दिवसाला आता 1 करतो, सो दॅट आय कॅन पीसफुली ईट, एन्जॉय. आणि नाहीतर मला जमत नाही ते एवढं खाणं, कारण मी एक पण घास घेतला ना, तर तू जर 10 गोष्टी टेबलवर असल्या, तर वन बाईट विथ रोटी, नान, चपाती, ब्रेड, चिकन, मटन, काय 10 घास झाले, मग त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 5 घास सेकंड टेकसाठी पोट भरून जाते. इट इज नॉट पॉसिबल टू ईट. कारण सर मी ना, माझं पण वजन खूप वाढलं होतं. मी लास्ट 6 महिन्यात 19 किलो वजन कमी केलं आहे. अरे बापरे. पण आता असं होतं ना, मी परवा 1 वडापाव खाल्ल्यापासून 1.5 किलो वजन वाढलं. सो आय कॅन ओनली अंडरस्टँड की तुम्हाला किती डिसिप्लिन्ड एक लाईफ हे करण्यासाठी बॅक एंडमध्ये जगावी लागत. काही नाही, डिसिप्लिन करायचा प्रयत्न करतो, काहीही डिसिप्लिन होत नाही. नुसतं माझं एकच असं आहे की यू शुड लिसन टू युअर बॉडी. इफ यू लिसन टू युअर बॉडी इज कॉन्स्टंटली टेलिंग यू की नको खाऊ,
थोडं तर तेवढं आपण करायला पाहिजे. जर म्हणजे मराठी घरांमध्ये थोडं काय होतं ना की जेवण उरवलं ना की आई असं लुक द्यायची की कोणाचा तरी खून केलाय. हो म्हणून ते दरवेळेला ओव्हर इटिंग व्हायचं असं आणि मग ते गिल्टमधून मग ते आता ती सवय तशी कंडिशनिंग तसं झालंय की जेवण उरलं की आईचा चेहरा दिसायला लागतो आई नसली तरी. नाही, पण मला पण आय डोंट लाईक टू वेस्ट फूड. मला ॲटलीस्ट ताटामध्ये जेवण टाकायला अजिबात आवडत नाही मला. म्हणून मी आता सवयच केलेली आहे, मी सर्व करताना पण फार थोडं सर्व करून घेतो. इवन रेग्युलरली शूटच्या वेळेला नाही, पहिला थोडंच घेतो मी आणि मग लागलं तर पुढे घेतो. मग मी इवन बुफे वगैरेमध्ये कसं भरभरून प्लेट घेतात लोक आणि मग 90% लोक वेस्ट करतात जेवण, कारण फुकट आहे ना. तर मी थोडंच घेतो आणि मग लागलं तर यू कॅन ऑलवेज परत घेऊ शकतो आपण. बुफेमध्ये सर ते का मला अजून कळत नाही, लोकांचं असं पूर्ण थर लावतात सायकोलॉजिकल मग त्याच्यावर पापड ठेवतात आणि तो जेव्हा जागेवर जात असताना पंख्याने तो चपकन पापड उडतो, उडून जातो पापड. कुठेतरी. पण सर तुम्ही बऱ्याच गोष्टी खातात, तुमचं सर्वात न आवडणारं जेवण कोणतं की कोणता पदार्थ असा आहे की जसं मला कारलं नाही आवडत? बरं, आता तुम्ही मला शिव्या द्यायला बोलले का, मी ॲक्च्युली फिश हा प्रकार मला आवडत नाही. ओके. मी शेलफिश खातो, म्हणजे खेकडा, शेवंडी, तिसऱ्या, ऑयस्टर्स, कालवं बिलवं सगळं खातो. पण फिश म्हणजे सरंगा, पापलेट, घोळ, बोंबील, सुका बोंबील खातो मी. पण मला का देऊ, लहानपणापासून मला स्लाईड ॲलर्जी आहे आणि मला लोक हे म्हणाले, कसं रे तू फूड शो करणार, तुला विदाऊट इटिंग फिश कसं करणार. तर मी पूर्वी करत नसे, मी फिश दाखवतच नाही. पण मी आता बोलतो की जर मी फिश प्लेसमध्ये गेलो आहे तर मी खात नाही म्हणून लोकांना का नाही दाखवायचं. तर मी कोणाला तरी खायला सांगतो, चाखून मला सांग कसं आहे, डिस्क्राईब कर मला, आणि मग मी बोलतो. सो कारण मला नाही जमत खायला. मला लहान आणि आम्ही फिश इटिंग फॅमिलीमधून आहोत. ओके, माझ्या आईने मला एवढी जबरदस्ती केली फिश खायला लहानपणी ती, आणि तिला माहिती आहे मला मटण आवडते, मटणाच्या नळ्या आवडतात मला. तर ती नळी रिकामी करून आतमध्ये फिश घालून द्यायची की नळी आहे खा, आणि तरी पण असं व्हायचं मला. अमेझिंग. सर मला दुसरं एक हे विचारायचं आहे की आमच्या जनरेशनच्या बऱ्याच लोकांचं इट्स वन ऑफ आवर फेवरेट मूवीज राईट. अब तक 56मध्ये तुम्ही काम केलं होतं आणि एक तर तो एक्सपिरियन्स कसा आहे तो मी विचारीन, पण सर ते रिअलिझम कुठेतरी सिनेमातनं असं गेल्यासारखं वाटतंय. कारण माझा फेवरेट सीन तो होता की नाना पाटेकर ते बाल्कनीतनं खाली बघतात आणि ते म्हणतात की हा फ्रान्सिस बाहेर क्या कर रहा अंदर कर आहे, तुम्ही म्हणता अरे अंदर भास बहुत मारताय. करेक्ट. जे खरं आहे गव्हर्नमेंटच्या तुम्ही कोणत्याही बिल्डिंगेत गेलं की वॉशरूम्स आर द फिल्दीएस्ट असं. येस. सो हे कुठे ना कुठेतरी हे रिअलिझम थोडंसं असं सिनेमातनं गेलं हल्ली सगळंच फॅन्सी दाखवायचा प्रयत्न होतो. यू हॅव टू रिमेंबर टू थिंग्स अबाउट अब तक 56. वन, इट वॉज व्हेरी ब्युटिफुली रिटन, रायटिंग वॉज एक्सलंट, अँड द डिरेक्टर त्यांनी 3च फिल्म केलं आणि तो कंटाळून मुंबई सोडून गेला. त्यांनी अख्तब जशीमीत अमीन म्हणून ही वॉज वर्किंग इन न्यूयॉर्क, पण त्यांनी अंडरस्टँड केलं होतं इंडियन सायकॉलॉजी आणि इंडियन टेक्स्चर फील असतो ना आपला. आला त्यांनी एक केलं हे पिक्चर, मग त्यांनी ते रॉकेट सिंग कुठलं तरी केलं त्यांनी रणबीर कपूर बरोबर, आणि मग चक दे त्याने केलं. ओके. चक दे इंडिया केला. राईट. हां, आणि मला वाटते तो इंडस्ट्रीला कंटाळून परत गेला, जुजून आला होता तो तिकडे, यु नो. तर दॅट मेक्स अ ह्यूज डिफरन्स रिअलिझम. आणि त्यांनी आणि यु नो ॲक्टर्स, इंडियन ॲक्टर्स आर डिफिकल्ट टू वर्क विथ. मी पण म्हणजे त्या गरमीमध्ये वगैरे वैतागाचो. नाना पाटेकर आणखीन वैतागाचे त्याला. आणि नाना पाटेकरबरोबर डील करणं, हा बिचारा असं असं बोलून ते नानाला समजायचं ना काय बोलतोय, ह्याला नानाला बघूनच भीती वाटायची त्याला. तर टू मॅनेज ऑल दॅट अँड स्टील गेट प्रॉब्ली नानाज बेस्ट परफॉर्मन्स इन अ लॉंग टाईम, नॅचरल फिल्म पण, आणि ही वॉज अन एडिटर. तर ते जे ती जी माणसामुळेच होते. आणि इट्स नॉट अ, मला वाटते अजूनपर्यंत अब तक 56 टी व्हीवर लागली का लोक बघतात. म्हणजे ऑडियन्स बदललेला नाही आहे. ऑडियन्स इज विलिंग टू ॲक्सेप्ट गुड वेल मेड फिल्म्स वेदर दे आर रिअल ऑर अनरिअल. म्हणजे यु नो, सो आय थिंक मेकर मेकर. आणि सर त्यावेळेला एक बॅलन्स पण होता की अब तक 56 इज नॉट अ लाईट सब्जेक्ट. नॉट ॲट ऑल. आणि लुक ॲट द, मी जर खरं सांगतो,
इट वॉज प्रोड्यूस बाय राम गोपाल वर्मा. Right. आय डोंट थिंक राम गोपाल वर्मा वॉज हॅपी विथ माय कास्टिंग. ओके, कारण माझा तो कॉमेडीचा इमेज फार स्ट्रॉंग होता तेव्हा, जेव्हा मी करत होतो जास्ती पिक्चरं करत होतो. आणि लठ्ठ जाडा कॉमेडियन वगैरे, आणि ह्या रोलमध्ये कारण त्याच्यामध्ये कॉमेडी काहीच नाही, लिटरली काहीच नाही त्या रोलमध्ये. पण त्या डिरेक्टरनी सांगितलं नाही मला हाच ॲक्टर हवा आहे. तर दॅट इज द, म्हणून क्रेडिट तिकडे जाते माहिती आहे. सर रामगोपालवरनं हे टेन्शन आलं असेल, ते प्रोड्युसर होते की रोज नवीन नवीन पदार्थ कुठून आणणार सेटवरती. पण मग मी सॉलिड स्वस्तात निपटतो रे. वडापाव मी काय थोडं तंदुरी चिकन मागतोय दररोज. नाही, पण त्या पिक्चरची ब्युटी अशी होती ना की अंडरवर्ल्ड आणि पोलीस याचं हे आहे आणि ते मुलांना दाखवू शकतो. आज तो Correct, पिक्चर correct, मुलांना दाखवता असं नाही वाटत की असं काही नको यांनी बघायला की विच दे शुडंट बी सीइंग. सो आय थिंक तो जो एक सिनेमा किंवा कंपनी आहे किंवा सत्य आहे त्यावेळेचे जे मूवीज होते ना ते मुलांना दाखवू शकायचो. आता असं झालंय की पण तू सगळे रामगोपाल वर्माच्याच पिक्चरचं नाव घेतलं. नाही, मी आता तो हिरा होता तो त्यांचा. वास्तव फॉर दॅट मॅटर अंडरवर्ल्ड पिक्चर दाखवू शकायचो मुलांना. आता सर बातम्या दाखवायला पण भीती वाटते, एस्पेशली सकाळच्या वेळेला. बट सर तुम्हाला फ्री टाईम असा खूप कमी असतो, बट व्हॉट डू यू मला लाईक खूप फ्री टाईम आहे, मला एवढा काय बिझी नाही आहे. बट व्हॉट डू यू लाईक टू वॉच मोर? कारण बरेच ना कमेडियन्स असतात ना, त्यांना कॉमेडी नाही आवडत बघायला. अजिबात कॉमेडी बघत नाही मला, का देव जाणे. हां, ब्रिटिश कॉमेडी मी थोडा बघतो. इंडियन कॉमेडी अजिबात बघत नाही, बिकॉज इंडियन टेलिव्हिजन सिटकॉम्सचं टायमिंगच चुकलेलं आहे. पूर्वी सिटकॉम मी दोन केले होते सिटकॉम. एक भयंकर खराब सिटकॉम आणि एक चांगला होता त्यातल्या त्यात, बात बन जाय म्हणून. ते इट वॉज अ कॉपी ॲज मोस्ट थिंग्स आर ऑफ अ सिरीज कॉल्ड थ्रीज कंपनी. पण आम्ही कसे करायचे, स्क्रिप्ट लिहिलेलं आहे, सगळे ॲक्टर सकाळी 9 वाजता पोचायचे तिकडे. आम्ही बसून रिहर्स करायचो. रिहर्स करा, लाईन पाठ करा, मग सेटवर जा. कॅमेरा, मल्टिपल कॅमेराज आहेत, मल्टिपल कॅमेरासाठी ब्लॉकिंग आणि रिहर्सल करा. सो द कॅमेरामॅन नोज वे यू आर गोइंग टू मूव्ह नेक्स्ट. ऑनलाईन स्विचिंग करतायत, एडिट, सो दॅट टायमिंग येते. सो आम्ही लिटरली नाटकासारखे 8 पेजेस एक वेळेला करायचे, धड. त्याच्याने जे टायमिंग येते सिटकॉमसाठी, कॉमेडीसाठी जे टायमिंग मिळते टेक्निकली, ते तुम्हाला हे ओके कट क्लोजअप रिॲक्शन्स असं मिळणंच शक्य नाही. दी ओनली अदर सिरियल वी डिड रिसेंटली वॉज साराभाई वर्सेस साराभाई. म्हणून दॅट वॉज ऑल्सो हॅड दॅट ती एक जे क्वालिटी असते सिटकॉमची, कॉमेडीची क्वालिटी, ती त्याला होती. तर एक स्क्रिप्ट, 2 ॲक्टर, आधी विलिंग टू ॲक्टर्स आहेत, भरपूर ॲक्टर्स आहेत. त्यांनी जर रायटिंग चांगलं असलं तर ॲक्टर कुठलाही साधारणपैकी पण ॲक्टर, कॉमेडियन ॲक्टर करू शकतो. सगळ्यांनाच प्रशांत दामले व्हायची जरूर नाही आहे. आय मीन इवन लेसर टॅलेंटेड पीपल कॅन मॅनेज इफ द स्क्रिप्ट इज गुड अँड इफ इट्स शॉट करेक्टली. सो दिस इज माय प्रॉब्लेम विथ इंडियन कॉमेडीज. पण काय बघतो मी ब्रिटिश कॉमेडीज बघतो आणि ब्रिटिश ड्रामा सिरीज आणि क्राईम सिरीज. आय डोंट नो का मी ते ब्रिटिश ह्याच्यामध्ये घुसलेलो आहे, बिकॉज आय थिंक त्यांचं नाही. तुम्हाला माहिती आहे फेमस शो जो चालू आहे फॉर द लास्ट 55 years, सॅटर्डे नाईट लाईव्ह. CID नाही तो एक CIDचा खूप चांगला जोक होता की इतकी वर्ष यांचं कोणाचं प्रमोशन का होत नाहीये, की दया अजूनही दरवाजेच तोडतोय. आणि तर म्हातारे पण होतील असे चेक करून दरवाजे असे तोडत. सर शिवाजी साठमचं सेम दिसतात अजूनही. हो, आमच्या पार्ल्यातच राहतात असे बरेच पण जण मी दिसतात. तुम्हाला शिवाजीच्या बद्दल मी सांगतो. मी जेव्हा यूट्यूब चॅनल सुरू केली तेव्हा वन ऑफ द फर्स्ट गेस्ट आय हॅड ऑन द चॅनल व शिवाजी साठम. गणपतीचा एपिसोड होता. मी बोललो एक कोणतरी मराठी सेलिब्रिटी आपण आणूया, म्हणजे जरा मजा येईल. तर ही वॉज व्हेरी काइंड टू अग्री आणि शिवाजी साठमना आणलं मी. तो जो एपिसोड जो चालला त्याच्यानंतर कळलं की मराठी ॲक्टर्सची पॉवर, शिवाजी साठमची पॉवर, ड्रॉ जो आहे आणि इट इज ग्रेट. अजूनपर्यंत तो एपिसोड बिलियन पर्यंतच्या वर जातो. इज अनबिलिव्हेबल. इज ग्रेट फेलो. बट आम्ही खूप वर्षापूर्वी एक नाटक केलं होतं, आय एम नॉट बाजीराव म्हणून.
ओके इथे इंग्लिश नाटक होतं इट गॉट नथिंग टू डू विथ बाजीराव आणि भरत दाभोळकरांचं होतं का नाही sorry. राहुल डिकुनाचं होतं Okay. भरत दाभोळकर मी बॉटम्स अप वगैरे खूप केली नाटकं आमदार बाजीरावसाठी 2 कॅरेक्टर्स आहेत बसलेले म्हातारे 2 पार्कमध्ये बसतात आणि फुल टाइमपास करतायत आणि मग 1-2 कॅरेक्टर येऊन जातात. तो एक कॅरेक्टर होता सुधीर जोशी जे Okay. वारले Yes. आणि दुसरा पारसी कॅरेक्टर एक महाराष्ट्र आणि एक पारसी दोघे 5 गार्डन्समध्ये बसलेले आहेत ही अशी सेटअप आहे तो. तर महाराष्ट्र ॲक्टरसाठी शिवाजी साटमचा प्लॅन होता करायचा तर त्यांनी रीड केलं मग बोललं मी एवढा म्हातारा नाही आहे हा तर म्हणजे 80 वर्षाचा दाखवला आहे आपण काय करूया हे करून आणि काय तारका बिरकाचा प्रॉब्लेम झाला म्हणून सुधीर केम अँड इज फॅन्टॅस्टिक आणि पारसी ॲक्टर होत बमन इराणी त्याचं पहिलं बिग पिक्चर जॉईन करायच्या अगोदर त्याचं पहिलं बिग हे सॉर्ट ऑफ सक्सेसफुल 100 शो ब्लॅकच्या तिकीट असं नाटकासाठी इंग्लिश नाटकासाठी कोणी बघितलं आहे पहिल्यांदा आणि लास्ट टाईम बघितलं. सुधीर जोशी पण सर कॉमिक टायमिंग जे भयंकर. बनवाबनवी सगळ्यांनीच बघितलंय त्याच्यामुळे त्यांनी एक सुधीर जोशी नाटक वाचायला माझ्या घरी आले बरं कारण मी आय वॉज पार्ट ऑफ द प्रोड्युसर्स. तर आता इंग्लिश थिएटरमध्ये कसं होतं आपण जेव्हा नाटक वाचायचं असते सगळ्यांना एक स्क्रिप्ट देतो आणि सांगतो का तुझा हा रोल आहे चला वाचूया. मराठी नाटकात डिरेक्टर अख्खं नाटक वाचून दाखवतात. ओके इट्स अ डिफरन्स इन पद्धत निराळी आहे. सुधीर जोशी आले मला वाचायचं नाटक मी चष्मा घेऊन नाही आलेलो माझा तर मी मग माझा चष्मा काढून दिला माझ्या आईचा चष्मा आणला 2-3 चष्मे ट्राय केले बरोबर हा चष्मा चालतोय आणि ही स्टार्ट रीडिंग आणि इंग्लिश लाईन्स while Sudhir Joshi could speak pretty decent English, to perform in English is a rhythmच निराळी आहे ना त्याची. तर रिहर्सल सुरू झाले सुधीर वॉज व्हेरी कॅज्युअल आणि असं की होऊन जाईल. तर जो डिरेक्टर होता राहुल डिकुना तो असं टेन्शनमध्ये सांगतोय की भाऊ सुधीर भाऊ यू सी इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू लर्न युअर लाईन्स लाईन्स इंग्लिश लाईन्स यू शुड लर्न. तर सुधीर जोशीने सिगरेट पेटून यू सी राहुल डू यू नो व्हॉट ॲक्टिंग इज. भाऊ व्हॉट इज ॲक्टिंग ॲक्टिंग इज 10% लाईन्स अँड 90% कॉन्फिडन्स. त्याच्यानंतर राहुलने कधीही त्यांना डिरेक्शन दिलंच नाही. काय लाईन आहे 10% लाईन 90% कॉन्फिडन्स इज ॲक्टिंग नॉट बॅड ना. ब्युटिफुल लाईन्स. पण सर तुमचं एज्युकेशन हे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये झालं सो त्या वयात काय बनायचं होतं. मला आर्टची आवड होती आणि मला कुठल्या तरी आर्ट फील्डमध्ये काहीतरी करायचं होतं. कसं असते दिस इज स्लाइटली सिरियस पण कसं होते आपण लहान असताना आपण डिसाईड करू शकत नाही की 10वीतला स्टुडंटला एवढी अक्कल असते की मला ह्याच फील्डमध्ये जायचं आहे नाही नसते तर ते इट्स स्टील अन एक्सप्लोरेशन थिंग. तर मला एवढं माहिती होती की मला आर्ट करायचं आहे पण काय करायचं आहे मला माहीत नव्हतं. नशिबाने तिकडे एंट्रन्स एक्झाम होती आणि तुमच्या मार्कावर अवलंबून तुमची ॲडमिशन नव्हतं. सो एंट्रन्स एक्झाम पास झालो मी आणि JJमध्ये जॉईन झालो. सो दॅट वॉज माय. JJची पण एंट्रन्स म्हणतात इट इज इक्वली टफ ॲज क्रॅकिंग IITची JEE. तेव्हा होती ॲक्च्युली बऱ्यापैकी टफ होती म्हणजे ड्रॉइंगचीच एक्झाम होती जास्ती करून. पण नशीब माझं ते तिकडे म्हणून आर्टचं होतं माझ्या लहानपणापासून आर्टचं इंटरेस्ट होता. तुम्ही अजूनही ॲज अ हॉबी म्हणा हो मी करतो. नुसतं आता पेंटिंग करायचं म्हणजे जरा रगडा होतो घरामध्ये म्हणून मी एवढं करत नाही. पण माझ्याकडे जर एक स्टुडिओ असता घराच्या जवळ कुठेतरी तर मी अजून केलं असतं पेंटिंग. पण मला फार आवडते करायला पेंटिंग मी करतो अधूनमधून. आणि सर एक कॉमेडीचा सेन्स पण आहे तुमच्याकडे म्हणून कधी तुम्ही असं कार्टून्स किंवा कॅरिकेचर्स वगैरे असे कधी तुम्ही नाही एवढं नाही कारण आम्ही जे सायरस बरोबर वीक दॅट पासून करायचो ना राईट आय यूज टू लुक ॲट इट एज अ कार्टून ओनली. बट बिकॉज माझं मीडियम मी
कार्टून ड्रॉ नाही करू शकत, मला ही टॅलेंट नाही माझी. पण इवन मेकअप यूज टू बी लाईक अ कार्टून. एक्झॅजरेटेड फीचर्स, बिकॉज रिअलिस्टिक मेकअप कधी गेला नाही आहे. सो माझा अप्रोच टू दॅट वेन वी वर रायटिंग ऑल्सो वॉज कार्टून लाईक. सो स्लाइटली ओव्हर द टॉप, कॅरिकेचरिश असं करायचं. तर मला वाटतं तो कार्टुनिंगचा भाडाच तो इकडे काढले आपण. पण सर वीक दॅट वॉजंट, पण तुम्हाला असं वाटत गेलं का की ओव्हर द इयर्स इट बिकेम मोर अँड मोर डिफिकल्ट टू फ्रीली एक्सप्रेस व्हॉट यू वॉन्टेड टू से ऑन द शो? कारण लास्ट काही वर्षांमध्ये थोडंसं हे फार कॉन्ट्रोवर्शियल होईल आता मी बोलायला लागलो तर. पण या आय रिअलाइज दॅट मोस्ट, बट मी एक सांगू तुम्ही, वी टेन टू ब्लेम द करंट डिस्पोजिशन फॉर स्ट्रिक्ट सेन्सरशिप वॉटेवर. पण सगळे गव्हर्नमेंट, वेदर दे हॅव बीन काँग्रेस गव्हर्नमेंट एनी, पहिल्या कार्टुनिस्टला कोणी जेल केलं? तृणमूल ममता बॅनर्जीने केलं. असीम त्रिवेदी आहे करेक्ट. ओके, ते तर बीजेपीचं गव्हर्नमेंट नव्हतं. पहिलं इंटरनेट सेन्सरशिपचा लॉ आणायचा कोणी प्रयत्न केला? कपिल सिब्बलनी. ही वॉज अ काँग्रेस इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग का वॉट ही वॉज, आय डोंट नो वॉट. सो एव्हरी गव्हर्नमेंट ट्रायज टू स्टॉप people from making fun at them. Jayalalitha was AIDMK, AIDMK, no DMK, AIDMK, yeah. त्यांनी सायरस आणि माझ्यावर क्रिमिनल डेफेमेशन केस केली होती आणि आमची फाटली होती, म्हणजे सॉलिड फाटली होती. कारण आपल्याला सवय नाही रे पोलीसची चक्कर, कोर्टाच्या चक्कर कोण करणार, आपल्याला आपलं काम करायचं आणि यू वॉन्ट टू गो होम अँड स्लीप. तर सगळे, पण टाइम्स ओनली बिकम्स मोर अँड मोर डिफिकल्ट. बिकॉज आत्ता कसं आहे, आता यू हॅव टू बी, वी ऑलवेज वॉन्टेड टू बी एंटरटेनर्स. आणि मी इवन जेव्हा आम्ही शो करायचे, आय यूज टू टेल दी एडिटर्स वगैरे की बाबा तुम्ही क्रुसेडर्स आहात, आम्ही एंटरटेनर्स आहोत. पण आज कमेडियन्स हॅव बिकम क्रुसेडर्स, विच आय स्टील थिंक, आय डोंट नो वेदर आय वॉन्ट टू बी. यू नो, आय जस्ट वॉन्ट टू मेक पीपल लाफ, आणि नथिंग दॅट मेक्स यू लाफ लाईक टॉपिकॅलिटी. यू नो, सो दॅट्स द थिंग. पण सर थोडंसं असं कधी कधीचा त्रास होतो की आपल्या लहानपणी जाने भी दो यारो सारखे पिक्चर येत होते आणि तो कल्ट मूवी एक आहे, सगळ्यांनी बघितला आहे. पण सर आजच्या तारखेला जर कोणी जाने भी दो यारो बनवला, त्याचा रायटर, डिरेक्टर, प्रोड्युसर, ॲक्टर सगळ्यांची घरं जायली जातील. करेक्ट. पण द होल वर्ल्ड इज ओनली चेंजिंग. सगळ्याकडे होते ते, आणि आपल्या इंडियामध्ये पण नाही. यू सी, आपलं जे पॉलिटिकली करेक्टनेस जे आलेलं आहे, वोक कल्चर जे आलेलं आहे, तुम्ही लहानपणी बघितलं असेल का बघा, आय डोंट नो, पण माइंड युअर लँग्वेज म्हणून एक टी व्ही सिरीज आहे ज्याचं इकडे जबान संभाल के केलं होतं. टुडे इन युरोप, इन इंग्लंड, यू विल नॉट बी एबल टू डू दॅट सिरीज, कारण दे आर ऑल बेस्ड ऑन कॅरिकेचर्स, इट्स ऑल बेस्ड ऑन स्टिरियोटाइप्स. सो स्टिरियोटाइप्स आर नॉट अलाउड टुडे. वाय? आय डोंट अंडरस्टँड वाय. आणि तुम्ही बघितलं, स्टिरियोटाइप्स आर नेव्हर, आर ओनली माइल्डली एक्झॅजरेटेड. तुम्ही जर टमिलियन स्टिरियोटाईप बघितला आणि तुम्ही जर गेला मद्रासला तर तसाच बोलतो तो. राईट. महाराष्ट्रीयन स्टिरियोटाईप घेतला की कळलं अशाच बोलतात, तर मग तुम्हाला का वाईट वाटते? इट इज अ लिटल बिट एक्झॅजरेशन ऑफ रियालिटी ना. सो आपल्याला सहन नाही होत आजकाल. आणि कुठेतरी सर लोकांना जोकला जोक सारखं बघणं विसरले, त्याला ते डॉक्युमेंटरी सारखं बघतात. करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. त्यामुळे माझा एक बिट होता की लहानपणी एकदा बाबाने डोक्यात फ्राईंग पॅन मारला होता आणि आईने बघितलं आणि आई धावत आली, म्हणे मूर्खा काय करतोस, टेफ्लॉन कोटिंग जाईल. तर मला एकदा एका बाईनी शो नंतर येऊन विचारलं की तुमचे बाबा खरंच रागीट स्वभावाचे होते का? आणि बाबा नव्हते तसे. म्हटलं नाही, असं का तुम्हाला वाटतं, तुम्ही ओळखता का त्यांना? नाही म्हणे, तुमच्या डोक्यात फ्राईंग पॅन मारत. बाई खरं नसतं म्हटलंय. बाप वेडा नाहीये म्हटलं माझा. बट आय थिंक मला असं कुठेतरी असं वाटतं की आमच्या जनरेशननी ना, वी हॅव सीन द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. की सुरुवातीला जेव्हा सगळं चालायचं, आता सेन्सरशिप आहे पण त्याच इंटरनेटमुळे काम पण आहे.
हो. इतक्या करोडो लोकांकडे जर इंटरनेट नसतं तर आज आपलं काम मे बी इतक्या लोकांनी कन्झ्युम नसतं केलं आणि मे बी दिस वुड हॅव बीन अ साईड हसल की नोकरी करायला लागली असती. सो ते चांगलं पण आहे. पण आपण कंप्लेंट करू नये. बॅरॅक ओबामा हॅड सेड दिस, ओके. आणि कधी कधी आपल्याला मला खरं वाटते की इन विच एव्हर जनरेशन यू लिव्ह, इफ यू लुक ॲट द जनरेशन बिफोर यू और जनरेशन्स बिफोर यू, यू आर ऑलवेज बेटर ऑफ. ट्रू. ओके. तर टुडे 100 वर्षापूर्वी तुम्ही बोलाल मुंबई साफ होती आणि हे नव्हते, अरे पण इलेक्ट्रिसिटी नव्हती, गाड्या नव्हत्या, काय नव्हतं, तर हाऊ यू गुड सो विथ द गुड कम्स द बॅड. पूर्वी असं म्हणत होतं की मेडिकल सायन्स पण एवढा पुढे मेडिकल सायन्स नव्हता. कुत्रा वगैरे चावला की लगेच तिरडी बांधायला घ्यायचे. हो, आता इंजेक्शन वगैरे आली आणि आता मला वाटतं 14 पण देत नाहीत इंजेक्शन, एका इंजेक्शन मध्ये होते. हल्लीचे कुत्रे पण चावत नाहीत, नुसते बोलतात. नाही सोशल मीडिया हेट सारखं आहे. आता नुसते पॉलिटिशियन चावतात. हो. हे तुम्ही तेव्हाच बोलू शकता जेव्हा राजसाहेब ठाकरे तुमचे लहानपणचे मित्र असतात. आम्हाला वाटते भीती. बट सर, थँक्यू सो मच. इट वॉज अ प्लेजर हॅव्हिंग यू ऑन द शो. दिस इज वन ऑफ ड्रीम्स कम ट्रू. माझं असं होतं की कोण गेस्ट्स बनवायचे, सो पहिल्या ज्या 5 ह्याच्यात तुमचं नाव होतं. थँक्यू. आणि थँक्स टू आकाश फॉर हेल्पिंग मी कनेक्ट. आणि तुम्ही नो प्रॉब्लेम. वेळातनं वेळ काढून आलात. आणि माझं जरा मराठी इकडे तिकडे ततपप झालं तर प्लीज फॉरगिव्ह मी. कारण आम्ही जरा मला खूप इच्छा आहे चांगलं मराठी बोलणारा माणूस आज जेव्हा मी ऐकतो ना तर आय फील व्हेरी कसं इन्सिक्युअर होतो मी. मला बोलतो अशी भाषेवर असं कंट्रोल आणि कमांड असायला पाहिजे होतं माझं. पण ते सर मुंबईत जर तुम्ही वाढला तर अशक्य आहे ते. ते प्रॉब्लेम तोच आहे मुंबईतल्या मुंबईत. कारण आपण किती ना घरून कधी कधी ना असं कोणाचं तरी भाषण ऐकून आपण मोटिवेट होतो एकदम किंवा आत मराठीतच बोलायचं. रिक्षावाल्याशी पण मराठीत बोलणार, पण आपल्याला पोचायचं पण असतं. त्याच्यामुळे उजवा डावा करतो म्हणून म्हणतो भैया राईट लिहिलो वगैरे. त्याच्यामुळे मेरे को थोडा साइड में दबाव. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. जोरदार टाळ्या. सो थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल. जी लोक इंटरनेटवर बघतायत तुम्हाला जर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा. बाकीचं तुम्हाला माहितीच आहे. आणि आम्हाला कमेंट करून किंवा मेसेज करून सांगा की तुम्हाला पुढचं गेस्ट कोण बघायला आवडेल. थँक्यू सो मच. एन्जॉय. थँक्यू. तुम्ही फिल्मला हो म्हणता. माझ्याकडे अनेक किस्से आहेत ज्याच्यात मला सांगितलं आहे लोकांनी, डिरेक्टरनी फक्त एक व्हिडिओ कॉल केला आहे एका सुपरस्टारला आणि त्या व्हिडिओ कॉलवर फक्त सुपरस्टारने असं केलं आहे आणि डायरेक्ट 1 करोडचा चेक फाडलेला आहे. तर त्याच्यात असं होतं की रायटरांना खूप काही करायचं असतं आणि प्रोड्युसर्स नाही थांब मी भरकटलो. एक काहीतरी मुद्दा माझ्या मनात आलेला. काय बोलत होतो तुम्ही? काहीतरी बोलत होतास. नाही, रायटर्सना खूप काही करायचं तू वेगळा विचार करत होतास वाटतं. तूही ऐकत नव्हतास का? नाही मी ऐकत होतो. नाही काय होतं. इन शॉर्ट प्रोड्युसर्स हॅव टू बी स्मार्ट. त्यांना कळलं पाहिजे की कुठे किती पैसा लावला पाहिजे. आणि आता स्मार्ट प्रोड्युसर्स पण होत आहेत भाई, येत आहेत. ते खूप चांगल्या लोकांवर पैसे लावत आहेत आणि प्रयत्न तर चालू आहेत सगळ्यांचेच. मला आजपर्यंत फक्त स्मार्टच प्रोड्युसर मिळाले आहेत. मी मध्ये एका छोट्याशा शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं आणि ना तो काय म्हणाला कॉस्ट्यूम आहे ना, तो म्हणाला की ना आम्ही काहीतरी देऊ, मग तिकडे मिसफिट वगैरे असं होईल, त्यांना टाईट होईल, लूज होईल. एक काम कर म्हणाला, साधारण लाल रंगाचा शर्ट हवा आहे तर तूच विकत घे. म्हणजे ठीक आहे. तो मी विकत वगैरे घेतला, माझं वगैरे झालं आणि मला ना नेक्स्ट डेला कॅनडाला जायचं होतं. मग माझं झालं की मी लगेच निघणार आहे. तर तू मला म्हणे एक काम कर, शर्ट तुझा ठेवून जा, तुझे काही उरलेले शॉर्ट असतील तर आम्ही कोणाला तरी घालून ते कंटिन्युटीसाठी वगैरे घेऊ. तो शर्ट मला अजूनपर्यंत मिळाला नाही परत. मग ह्याहून जास्ती स्मार्ट प्रोड्युसर कोण असू शकतो? परवा मी तर इंस्टाग्रामवर फोटो बघितला, माझा शर्ट घालून होता तो.